तर आज आपण बघणार आहोत स्वामींच्या भक्तांना कुठले कुठले अनुभव आलेले होते ते. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या 5 अशा परमभक्तांची कथा आणि त्यांचे अद्भुत अनुभव पाहणार आहोत, ज्यांनी स्वामींना आपले सर्वस्व मानले. स्वामींनी आपल्या या भक्तांना संकटातून कसे काढले आणि त्यांना काय शिकवण दिली, हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ. तर अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज 22 वर्ष राहिले. या काळात हजारो लोक त्यांना भेटायला आले. काही जण चमत्कार पाहायला आले, काही जण संपत्ती मागायला आले, तर काही जण केवळ मोक्षाच्या आशेने आले. पण स्वामींनी अशा लोकांना जवळ केले ज्यांचे मन निष्पाप होते. स्वामी आपल्या भक्तांवर आईसारखे प्रेम करायचे आणि गरज पडल्यावर वडिलांसारखे रागवायचे सुद्धा. चला तर मग जाणून घेऊयात स्वामींच्या त्या 5 लाडक्या भक्तांबद्दल. तुम्हालाही माहीत आहेत का हे भक्त कुठले? तर तुम्हाला माहीत असल्यास तर तुम्ही पण आपल्याला सांगू शकता. तर सुरुवात करूयात आपण. पहिला तर चोळाप्पा. पहिले भक्त म्हणजे चोळाप्पा. स्वामींचे सावलीसारखे सेवक होते. चोळाप्पा हे स्वामींचे अक्कलकोटमधील पहिले आणि सर्वात जवळचे भक्त होते. जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये आले तेव्हा चोळाप्पा यांनी त्यांना आपल्या घरी आश्रय दिला. चोळाप्पांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, पण त्यांचे मन अथांग होते. अनेकदा लोक चोळाप्पांना म्हणायचे की स्वामींमुळे तुझ्या घरात गरिबी आली आहे. पण चोळाप्पांचा विश्वास डगमगला नाही. स्वामींनी चोळाप्पाच्या कुटुंबाचे अनेक संकटातून रक्षण केले आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या वंशाला आशीर्वाद दिला. तर अशी चोळाप्पांवर स्वामींनी कृपा केलेली होती. तर दुसरे स्वामींचे सेवक म्हणजे बळाप्पा, ज्यांना स्वामींनी आपली गादी दिली. बळाप्पा हे मूळचे धारवाडचे. संसारातून विरक्त होऊन ते गुरुच्या शोधात निघाले होते. जेव्हा ते अक्कलकोटला पोहोचले आणि त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा त्यांना समजले की आपली गुरुशोध संपला आहे. बळाप्पांनी स्वामींची अत्यंत कठीण सेवा केली. स्वामी अनेकदा त्यांच्यावर खूप रागवायचे, कधीकधी त्यांना मारत असत, पण बळाप्पांनी सेवा सोडली नाही. बळाप्पांची हीच निष्ठा पाहून स्वामींनी समाधी घेण्यापूर्वी आपली जपाची माळ आणि वस्त्रे बळाप्पांना दिली. तर स्वामींचे तिसरे सेवक होते सुंदराबाई. स्वामींच्या दरबारातील ह्या व्यवस्थापक होत्या. सुंदराबाई ही स्वामींच्या दरबारातील एक महत्त्वाची महिला भक्त होती. स्वामींच्या महाप्रसादाची आणि दरबाराची संपूर्ण व्यवस्था ती पाहायची. सुरुवातीला तिची भक्ती खूप मोठी होती, पण हळूहळू तिच्या मनात अहंकार निर्माण झाला. ती स्वामींच्या नावाचा वापर करून लोकांकडून पैसे घेऊ लागली. स्वामींना हे सर्व माहीत होते. स्वामींनी तिला सुधारण्याची अनेकदा संधी दिली, पण जेव्हा तिचा अहंकार खूप वाढला तेव्हा स्वामींनी तिला दरबारातून बाहेर काढले. या कथेतून स्वामींनी शिकवले की भक्तीत अहंकार आणि लोभ नसावा. तर चौथे भक्त आहेत हरिभाऊ. स्वामींचे मानसपुत्र मानतात त्यांना. मुंबईचे हरिभाऊ हे एका खात्यात मुख्य लिपिक होते, पण स्वामींच्या दर्शनाने त्यांचे जीवन बदलले. स्वामींनी त्यांना पाहिले आणि म्हणाले, हा तर माझा सूत मुलगा आहे. तेव्हापासून ते स्वामीसूत म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी आपली नोकरी सोडली आणि मुंबईत स्वामींचे पहिले मठाधिपती बनले. त्यांनी मुंबई आणि परिसरात स्वामी भक्तीचा मोठा प्रसार केला. स्वामींचे त्यांच्यावर एवढे प्रेम होते की स्वामीसुतांच्या मृत्यूनंतर स्वामींनी लहान मुलासारखा टाहू फोडला होता. तर 5वे भक्त म्हणजे आनंदीनाथ महाराज. स्वामींची कृपा लाभलेले हे संत होते बरं का. आनंदीनाथ हे स्वामींचे असे भक्त होते जे स्वतः उच्च कोटींचे संत बनले. एकदा ते स्वामींच्या दर्शनाला आले असता स्वामींनी त्यांना एका खोलीत बंद केले आणि स्वतः त्यांच्यासोबत आत राहिले. त्या खोलीत स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि आत्मज्ञान दिले. स्वामींच्या कृपेने आनंदीनाथ महाराजांनी पुढे जाऊन अनेक ठिकाणी स्वामींच्या मठांची स्थापना केली आणि हजारो लोकांना सन्मार्ग किंवा योग्य मार्ग लावले. तर ह्या 5 भक्तांच्या कथांमधून आपल्याला एकच शिकवण मिळते. स्वामींना पैशाची आणि श्रीमंतीची हाव नाही, त्यांना फक्त निर्मळ भक्ती हवी आहे. जर तुमच्या मनात अहंकार असेल तर स्वामी तुमच्यापासून दूर राहतात.
बळाप्पा आणि चोळाप्पांसारखा अंधविश्वास आणि सबुरी असेल तर स्वामी स्वतः तुमच्या घराची काळजी घेतात, तुमची काळजी घेतात. तर स्वामींचं हे वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे ऐकण्यासाठी नाही तर ते अनुभवण्यासाठी आपल्याला या भक्तांसारखी भक्ती करावी लागेल. तुम्हाला ह्या 5 भक्तांपैकी कोणत्या भक्ताची कथा सर्वात जास्त भावली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांवर त्यांची कृपा अशीच राहो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.